हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पोर्टंट आहे. म्हणजे लास्टचे जर तुम्ही 10-20 जरी व्हिडिओ बघितले असतील ना, सगळ्यात बेस्ट व्हिडिओ हा राहणार आहे तुमचा, राइट? खूप जास्त ह्याच्यामध्ये गोष्टी शिकण्यासारख्या तुम्हाला भेटणार आहेत आणि आय एम सो एक्साइटेड. ओके, मी हा व्हिडिओ बनवतोय. खूप जास्त ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे आणि आय प्रॉमिस यू की बाबा लास्टला व्हिडिओ संपायच्या आधी तुम्ही भरपूर काही गोष्टी घेऊन जाणार या व्हिडिओमधनं. ओके, ना इंडिकेटर शेअर करणारे, ना स्ट्रॅटेजी शेअर करणारे, पण अशी काही गोष्ट शेअर करणारे तुम्ही आधी कधी बघितलेली नाही आणि भरपूर सारा तुम्हाला मजा येणार आहे. व्हिडिओ बघून ट्रस्ट मी गाईज, खूप जास्त इंटरेस्ट तुम्हाला इकडे येणार आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी शिकून जाणार. ओके, आय प्रॉमिस यू. बट एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ जो आहे ना, मला माहिती नाही. ओके, मला माहित नाही की केवढा व्हिडिओ बनेल. माईट बी थोडासा मोठा वगैरे व्हिडिओ बनवू शकतो. सो बेटर ही गोष्ट आहे की तुम्ही व्हिडिओ अजिबात पळवू नका. 1 मिनिट सुद्धा इकडे-तिकडे करू नका. ओके, कारण की मी डेटा कलेक्ट केलाय ॲक्चुअली. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवीन मी तुम्हाला, डेटा मी कलेक्ट सुद्धा केलाय. सो डेटा कलेक्ट करायला टाईम लागतो. ओके, आणि त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि एक सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगेन की ऑब्झर्वेशनला पैसे मिळतात का मार्केटमध्ये? जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्ही कसं असतं, ब्रेकआउट झाला तुम्ही कॉल बाय केला, ब्रेकडाउन झाला तुम्ही पुट बाय केला, तुम्ही रेंज बाउंड मार्केट आहे तुम्ही स्ट्रॅटेजीज बनवल्या, राइट? पण ही जी गोष्ट आज आपण बघतो ही थोडीशी नवीन आहे. ही जी आपण गोष्ट बघतो ती खूप जास्त नवीन आहे. ती म्हणजे काय असतं, ऑब्झर्वेशनचा पैसा मार्केटमधून कमवता येतो मित्रांनो. ऑब्झर्वेशनचा पैसा काय असतो ना, मी तुम्हाला इथं प्रूव्ह करून दाखवणार आहे, राइट? या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजणार आहे की ऑब्झर्वेशनला किती महत्त्व दिलं जातं. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो, की मार्केटमध्ये असे काही लूप होल्स असतात, जे आपण कॅप्चर करता आले पाहिजेत आपल्याला किंवा आपल्याला ते माहिती पाहिजेत ॲटलीस्ट की बाबा, की इथं हा लूप होल आहे आणि याचा मी फायदा घेतला पाहिजे. या गोष्टी शिकणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला एक जस्ट इन्फॉर्मेशन देणार आहे. खूप जास्ती पॉवरफुल आहे आणि खूप जास्ती मजा येईल तुम्हाला शिकायला. सो हे बघा, पहिला तर व्हिडिओमध्ये मी इन्फॉर्मेशन देईन थोडीफार तुम्हाला, की काय नक्की व्हिडिओचं कंटेंट आहे. त्याच्यानंतर एक व्हिडिओ तुम्हाला प्ले केला जाईल. तो व्हिडिओ पण चेकआउट करा. नीट न पळवता बघा आणि त्याच्यानंतर परत मी येईन तुमच्यासमोर आणि डेटा घेऊन दाखवेन तुम्हाला. ओके, डेटा मी फिल्टर करून ठेवलाय. सो डेटा पण मी तुम्हाला दाखवून देईन. ओके, तुम्हाला मजा येईल. फक्त पळवायचा नाहीये व्हिडिओ, हीच गोष्ट मला फक्त सांगायची आहे. व्हिडिओ जर आवडला ना, तर सगळ्यांनी लाईक करायची या व्हिडिओला. जर तुम्ही लाईक्स केले ना या व्हिडिओला खूप जास्त 1000 जर लाईक झाले ना, असल्या नवीन-नवीन स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार. ओके, आय प्रॉमिस यू. बट लाईक्स खूप जास्त पाहिजेत. 1000 लाईक्सचं टार्गेट ठेवलंय मी याला. ओके, 1000 लाईक्स पाहिजेत. ओके, जर 1000 लाईक्स झाले ना मित्रांनो, तर असल्या स्ट्रॅटेजी मी शेअर करेन YouTubeवरती. नाहीतर मी करणार नाही. ओके, सिंपल गोष्ट तीच आहे. कारण ह्याच्यासाठी भरपूर जास्त एफर्ट्स लागतात आणि मित्रांच्या सोबत शेअर करायचा हा व्हिडिओ. जर आवडला व्हिडिओ तर ते सांगतो मी तुम्हाला. जर आवडला नाही तर ऑब्व्हियसली नका करू, डिसलाईक करून निघून जा. जर आवडला व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचे आणि मग चला कंटिन्यू करू. जास्त वेळ नाही घालवायचा. ओके, सो खूप जास्त पॉवरफुल सेशन आहे आजचं आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार स्टार्टिंगलाच. ओके, सो हे बघा, सिंपल मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो. कुठलीही एक्सपायरी आहे समजा फॉर एक्झाम्पल, उद्या एक मंथली एक्सपायरी आहे किंवा इयरची, वर्षाची सगळ्यात शेवटची एक्सपायरी आहे. उद्या तारीख आहे 28 डिसेंबर 2023. ओके, सो वर्षाची सगळ्यात शेवटची एक्सपायरी आहे. सो मला तुम्हाला क्वेश्चन हा विचारायचा आहे, की 28 डिसेंबरचा मी बाबा एखादा कॉल परचेस करून ठेवलाय समजा लांबचा 22,000 या ठिकाणी कॉल परचेस केलाय. 22,000 चा कॉल मार्केट आता राइट नाऊ 21,650 ला आहे आणि 22,000 चा मी या ठिकाणी सीई परचेस केलाय. मार्केटमध्ये रॅली आली ऑब्व्हियस आहे. पण मार्केट या ठिकाणी क्लोज झालंय 650 ला, 21,650 ला किंवा काय. ओके, सो मला एक गोष्ट विचारायची तुम्हाला, तर हा प्रीमियम जो होता तुम्ही या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल मी 50 ला बाय केला, मार्केट तिथं पोहोचलं नाहीये आणि तर हा प्रीमियमचं काय होणार? किंवा मार्केट अजून 1 दिवस पोहोचायला बाकी आहे. समजा फॉर एक्झाम्पल बाबा 1 दिवस अजून बाकी आहे. सो या प्रीमियमचं काय होणार तुम्हाला माहिती आहे. प्रीमियम हा हळू मेल्ट होतो. मेल्ट होतो म्हणजे काय? थीटा डीकेमुळे ना हा प्रीमियम कमी होत जातो. ह्याची व्हॅल्यू तो लूज करत असतो. व्हॅल्यू का लूज करतो? थीटामुळे. ओके. थीटा हे ऑप्शन एक ग्रीक आहे. जर तुम्हाला थीटा डीके माहीत नसेल, थीटा म्हणजे काय माहीत नसेल, तर आपली ऑप्शनची एक रील मी बनवलेली आहे. ओके. Instaवरती रील पोस्ट केली. एकदा जाऊन चेकआउट करा, की नक्की ऑप्शन ग्रीक थीटा म्हणजे काय? ओके. सो थीटाचा ग्राफ असा असतो मित्रांनो, हे बघा मी तुम्हाला दाखवतो. असा एक थीटाचा ग्राफ असतो. सो ह्याला बोलतात थीटाचा ग्राफ आणि जशी-जशी एक्सपायरी जवळ येते, समजा फॉर एक्झाम्पल इकडे मंडे आहे, ट्यूसडे आहे, वेडनेसडे आहे एंड देन लास्ट थर्सडे आहे. सो हा प्रीमियम आहे समजा तुमचा फॉर एक्झाम्पल 50 ला प्रीमियम आहे. तो हळू 40, 30, 20, 10 आणि 0 थर्सडेला 0 होणार. सो जसा-जसा टाईम जाईल ना, तसा-तसा प्रीमियम शून्य होत जातो. म्हणजे हळू लेस करत जातो स्वतःला. ओके. व्हॅल्यू तो लूज करत जातो. हळू प्रीमियम व्हॅल्यू लूज करतो, कमी होत जातो. मी एकदम मराठीमध्ये आणि एकदम समजेल असं सांगतो, कारण की कन्सेप्ट खूप पॉवरफुल आहे. नीट समजून घ्या. ओके. 50 चा प्रीमियम एक्सपायरेशन पर्यंत हळू कमी होणार. जर स्पॉट त्या प्राइसला, त्या टार्गेटेड प्राइसला नाही पोहोचलं तर. ओके. नाही पोहोचलं तर. जरी पोहोचलं तरी पण तो किती वाढेल तो वेगळा विषय. ओके. तो नंतर आपण बघू. एटीएम इन द मनी किती गेला प्रीमियम किंवा किती पॉइंट्स इन द मनी आहे त्याच्यावरती ते ठरणार. पण थीटा असा काम करतो आणि थीटाचा ग्राफ असा. एवढं समजून घ्या आता राइट नाऊ.
50चा प्रीमियम आहे. एक्सपायरेशन इथं आहे. सो मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे हळू-हळू प्रीमियम या ठिकाणी कमी होत जातो. ओके. सो एक तुम्हाला लॉजिक मला इथं सांगून द्यायचं आहे, की आपण त्या दिवशी स्ट्रीममध्ये ना एक गोष्ट डिस्कस केली होती. तुम्हाला मी दाखवून देतो काय डिस्कस केली होती आणि त्याच्यानंतर आपण सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला नक्की काय सीन आहे. ओके. ऑप्शन चेन ओपन केली आहे आणि मी त्या दिवशी डिस्कस हे केलं होतं, की 25 जानेवारी 2024 चे 2 प्रीमियम मी सांगितले होते तुम्हाला. ओके. ते प्रीमियम्स कुठले तुम्हाला दाखवून देतो मी. ओके. हे बघा 21,550 चा कॉल. ओके. हा वाला, 580 वाला, हा वाला. ओके. हा वाला कॉल आणि हा वाला पुट. ओके. 550 चा कॉल आणि पुट ह्याचं डिस्कशन झालं होतं मित्रांनो. आणि डेट पण तुम्हाला सांगून देतो. डेट कुठे मेन्शन करू इथे करतो. ओके. अल्मोस्ट मला वाटते 15 डिसेंबर आहे. 15 डिसेंबर 2023 ला डिस्कशन झालंय लाईव्ह स्ट्रीममध्ये, की हे दोन्ही प्रीमियम येणाऱ्या काळामध्ये राईज करू शकतात का फॉलो करू शकतात तुम्ही सांगा. मी हा क्वेश्चन मुलांना विचारलेला आहे. ओके. जे आपले व्ह्यूअर्स आहेत, जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना विचारलं, की बाबा हे प्रीमियम्स दोन्ही राईज करतील का? ओके. सो त्यांचा आन्सर काय असेल ते तो विषय जाऊ दे. मला आता कॉन्सेप्ट सांगायची, मी कॉन्सेप्ट सांगतो. ओके. सो मी तुम्हाला पहिली गोष्ट ही सांगून देतो, हे दोन्ही जे प्रीमियम आहेत ना, त्या दिवशी मी आपण ऑब्झर्वेशन दिलं होतं ह्याच्यावरती काहीतरी. ते ऑब्झर्वेशन एकदा बघून घ्या तुम्ही. तो व्हिडिओ मी आता प्ले करतोय. तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर मी एकदम डीपमध्ये जाईन आणि एक्सप्लेन करेन, की असं का होतंय. ओके. सो एकदा चेकआउट करा व्हिडिओ. मी आता व्हिडिओ प्ले करतोय. व्हिडिओ पण न पळवता बघा आणि त्याच्यानंतर मी डेटा पण काढलेला आहे. पुढच्या वर्षी किंवा त्याच्या नेक्स्ट इयरला किंवा पास्टमध्ये असं झालंय का? ह्याचा डेटा कसा काढायचा हे पण मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सांगतो. पण ह्या गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये पाहिजेत आणि खूप साऱ्या गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह आहेत, ज्या शिकायला पाहिजेत आपल्याला. ओके. आणि ह्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा. खूप जास्ती हेल्पफुल असतं. दरवर्षी याच्यावरती काम करता येतं. ओके. सो इकडे मी व्हिडिओ प्ले करतोय आता राइट नाऊ. व्हिडिओ एकदा बघून घ्या. ओके. सो क्वेशन तुम्हाला एक क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन आहे दोघांना. ऐका. एक क्वेश्चनचा आन्सर करा. क्वेश्चनचा आन्सर. खूप छान क्वेश्चन आहे. 21,300 ला स्पॉट चाललाय राइट नाऊ आणि जो फ्युचरची प्राइस आहे एकदा बघून घ्या फ्युचर काय चाललाय. मला वाटतं माइट बी फ्युचर चालला असेल हायर प्राइजेस. सो मला एकदा चेक करू दे फ्युचर काय आहे एकदा. एक ठीक आहे 500 च्या आसपास आहे. 550. एक मिनिट एक क्वेश्चन विचारतो तेवढा क्वेश्चनचा आन्सर करा. मी आता फ्युचर बघितला 21,550 आहे. सो हे बघा इथं आहे. इथं आहे. ओके. सो इकडे 21,550 एटीएम ची प्राइस आहे फ्युचरची जर बघितली तर आणि कॉन्ट्रॅक्ट आहे 25 जानेवारी. ओके. सो आन्सर करा आणि तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके. दोन्हीचे प्रीमियमचं कलेक्शन जर बघितलं ना आपण 342 आहे आणि 302 आहे. सो ऑलमोस्ट 350 आणि 650 आहे. सो 650 पॉइंट्स आहेत. आता क्वेश्चन तुम्हाला हा आहे, की आता चालू आहे कुठली तारीख 15 डिसेंबर चालू आहे ना 15 डिसेंबर. सो 300 आणि 350 650 पॉइंट्स टोटल आहे ना. स्ट्रॅडलची टोटल कॉस्ट 650. सो मला तुम्हाला क्वेश्चन काय विचारायचे आता 15 डिसेंबर चालू आहे. 25 जानेवारीला किती दिवस बाकी आहेत म्हणजे 25 जानेवारी हे 15 म्हणजे जवळजवळ 45 दिवस. 45 दिवसांमध्ये 650 पॉईंटची मोमेंटम होईल का? इधर साइड बोलतोय इधर साइड. म्हणजे एकतर वरती नाही तर खालती 650 पॉईंटची मोमेंटम 1.5 महिन्यामध्ये होईल का? येस ओर नो करा. क्वेश्चन समजला? क्वेश्चन समजला का? स्क्रीनशॉट काढून ठेवला का? ऑप्शन चेनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आत्ताच्या आणि त्याला थोडंसं अॅनलाईज करा. खूप भारी तुम्हाला बघायला मिळेल. ट्रस्ट मी गाईज. लय भारी गोष्ट बघायला मिळणार आहे तुम्हाला 100% आय एम डॅम शुअर. ओके. फक्त लक्षात ठेवा काय बोलतोय. 650 पॉईंटची मोमेंटम इधर साइडला बघायला मिळेल का? वर किंवा खाली? बघायला मिळेल? आरामात ना? नो. येस, नो, येस, नो. नो एकच नो आहे. बाकी सगळ्यांचं येस आहे. सगळ्यांना वाटतंय हो? येस होऊ शकेल. बरं ठीक आहे. येस. 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 ओके. मिळेल. 650 पॉइंट्सचा. येस, येस. सगळ्यांचं येस आन्सर आहे. ओके. सो सिंपल लॉजिक हे सांगतंय मित्रांनो, जर आपण कॉल आणि पुट जरी बाय करतोय राइट टायमिंगला आत्ता जरी कॉल पुट बाय करतोय. ओके. लक्षात ठेवा कॉल आणि पुट बाय करतोय ना, तुमचे लॉसेस होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. काय सांगितलं मी तुम्हाला? लॉसेस होण्याचे चान्सेस खूप जास्ती कमी आहेत. तिकडे तुम्हाला पैसे बनणार आहेत. ओके. जर तुम्ही जे म्हणताय जसं जर झालं 650 पॉइंटची जर इधर साइडला मोमेंटम झाली ना, तुमचा पैसा बनणार त्या ठिकाणी. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हे वॉच लिस्टला ठेवून द्या. का माहितीये का? ह्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत मी तुम्हाला सांगतो. पैसे बनायचे चान्सेस ह्याच्यामध्ये ना, माझ्या ॲज पर माय प्रेडिक्शन 70% पैसे बनणार. हे जे रिझन मी तुम्हाला सांगतो. मी ह्याचं रिझन सांगतो, का सांगतो? ओके. मी ट्रेड तुम्हाला सजेस्ट नाही करत आहे, ट्रेड नाही घ्यायचा आहे. मला असं का वाटतंय तुम्हाला सांगतो, रिझन आहेत माझ्याकडे. पहिली गोष्ट म्हणजे ना 650 पॉइंटची मोमेंटम एका साइडला होईल की नाही ह्याच्यावरती मला डाऊट आहे. कारण की मार्केट एवढं वरती आहे 21,300. सो ॲट लीस्ट 22,000 पर्यंत मार्केट गेलं पाहिजे.
नाहीतर खाली मग 19,600-700 पर्यंत गेलं पाहिजे. 500-600 पॉईंटची मोमेंटम. मला माहित नाही वर जाईल खाली जाईल, आय डोंट नो. ह्याच्याबद्दल मी शुअर नाहीये. 750 पॉईंटची मोमेंटम 1.5 महिन्यामध्ये होईल की नाही, आय एम नॉट शुअर. पण एक गोष्ट शुअर आहे. काय शुअर आहे सांगा बरं? मित्रांनो, बजेट आहे यार. सिंपल गोष्ट आहे. फेबला बजेट आहे. ते प्रीमियम जे आहेत ना 350-350 ते दोन्ही शूट करणार आहेत. ओके. तुम्ही म्हणून म्हणलं स्क्रीनशॉट काढून ठेवा. नुसती गंमत बघा की काय होतंय. नवीन काहीतरी शिकायला मिळेल. पुढच्या वर्षी हे काम करा ह्याच्यावरती. तुम्ही फक्त गंमत म्हणून ते प्रीमियम्स ऍड करून ठेवा, नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवा. बजेट आहे फेबमध्ये. सो ते प्रीमियम शूट करतील दोन्ही साईडला. इधर साईड कुठं मुवमेंट नाही झाली तर शूट करतील. ओके. सो फक्त ऑब्झर्व करा. बघा गंमत. ओके. बघूयात आपण. आणि मला सांगा की सर असं आपल्याला बोललो होतो. नंतर मला सांगा. सो आय होप मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला समजलं का? मी एक क्वेश्चन विचारला खूप लोकांना, की हे दोन्ही प्रीमियम जर वाढतील का कमी होतील? जर हे बाय केले दोन्ही तुम्ही, तर ईदर साइडला म्हणजे एका साइडला मार्केटमध्ये ना 650 पॉइंटची मोमेंटम झाली पाहिजे. किती? 650 पॉइंटची मोमेंटम झाली पाहिजे. पण इंटरेस्टिंगली मी तुम्हाला हे हे डिलीट करतो आणि चार्ट घालवतो आणि तुम्हाला व्यवस्थित सांगून देतो. प्रीमियम्स एकदा नोट करून घेऊया. ओके. 550, 542. ओके. इथं मी मेन्शन करतो छोटंसं. 542 देन 230. ओके. हे टोटल कॅल्क्युलेशन आहे प्रीमियमचं. सो या ठिकाणी आपण ह्याला एका साइडला मेन्शन करूया आणि हे डिलीट करून टाकू. 1 मिनिट ह्याला रिमूव्ह करतो. ओके. सो आता एक गोष्ट शिकण्यासारखी ती तुम्हाला सांगून देतो व्यवस्थित. ओके. मी तेव्हा क्वेशन विचारलाय ओके सगळ्यांना, की बाबा मार्केटमध्ये ना 650 पॉइंटची मोमेंटम होईल का? अप और डाउन ईदर साइडला? जर ती होणार असेल, तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट ह्या दोन्ही प्रीमियममध्ये होऊ शकतं. ओके. तर मी 650 कुठून नंबर आला? हा सगळ्यात तुम्हाला टोटल सांगतो. ओके. 650 नंबर हा कुठून आला? तर त्या दोन्ही प्रीमियमचं टोटल कॅल्क्युलेशन जे होतं, टोटल टॅली जी होती ना, ती 650 पॉइंटची होती. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं. 650 टोटल व्हॅल्यू आहे. दोघांची मिळून टोटल व्हॅल्यू 650. सो ईदर साइडला ना 650 पॉइंटची मोमेंटम पाहिजे अप किंवा डाउन. ओके. अप किंवा डाउन आपल्याला 650 पॉइंटची मोमेंटम पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आपण सांगितलाय. तो दुसरा टॉपिक खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. मी एक वर्ड यूज केलाय. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केला असेल त्याच्यामध्ये, की मी ना डॅम शुअर आहे. मी शुअर आहे 70% चान्सेस आहेत, की पैसे बनणार. ओके. पैसे बनणार. मी मराठीत मेन्शन का केले सांगतो तुम्हाला. मी त्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगितली. परत एकदा जाऊन बघा व्हिडिओ. शुअर आहे की 70% ह्याच्यामध्ये पैसे बनायचे चान्सेस आहेत. मार्केट मूव्ह करू दे, नाहीतर नाही करू दे. दोन्ही प्रीमियम शूट करणार. ऐका तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघा. खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. मी काय बोललोय परत एकदा नीट बघा आणि मी परत एकदा सांगतो इकडे. मी बोललो 70% चान्सेस आहेत इकडे, की पैसे बनणारच. मार्केट मूव्ह करू दे, नाहीतर नाही करू दे. म्हणजे मार्केट एका साइडला मूव्ह करू दे, नाहीतर नाही करू दे. आता इथं क्वेशन तोच येतो. जर मार्केट मूव्हच करत नाही, मार्केट जर अपसाइडला जात नाही किंवा डाउन साइडला जात नाही, मार्केट ॲज इट इज राहिलं, तर कॉलचा प्रीमियम जो सीए आहे, तो कसा काय वाढू शकतो किंवा पीई कसा काय वाढू शकतो? सॉरी. पीई कसा काय वाढू शकतो? मला क्वेशन विचारायचे तुम्हाला. ओके. जर मार्केट मूव्हच करत नाही, समजा फॉर एक्झाम्पल मार्केट अपसाइडला गेलं, तर बाबा कॉल ऑप्शन वाढला. मी मान्य करतो. चला ठीक आहे. मार्केट डाउन साइडला गेलं, पुट ऑप्शन वाढला. पण मी एक शब्द तिथे यूज केलाय. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केला असेल की नाही, शब्द कुठला यूज केलाय? 70% चान्सेस आहेत. मार्केट मूव्ह करू दे, नाहीतर नाही करू दे, तर दोन्ही प्रीमियम शूट करणार. समजतंय? ही लय नवीन गोष्ट आहे. आता तुम्हाला वाटत असेल नॉर्मल, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपली गाडी आहे, एखादं व्हेइकल आहे. ओके. तुमचं एक व्हेइकल आहे. व्हेइकलमध्ये तुम्हाला माहिती आहे, की 1 लिटर मी पेट्रोल टाकलं, तर या ठिकाणी 25 किलोमीटरचा एव्हरेज आहे. 25 किलोमीटर रन करेल. ओके. पण मी 1 लिटरचं पेट्रोल टाकले, 25 किलोमीटर होऊन गेले, 50 किलोमीटर झालंय. गाडी अजून पण पळतीये. आता ही गोष्ट मला सांगा, ही नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे? ओके. तुमच्या हिशोबाने सांगा मला काय? सो ऑब्व्हियस ही गोष्ट ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल आहे. राइट? ॲबनॉर्मल आहे. असं काय झालंय, की बिना पेट्रोलची गाडी चालली आहे. सो सिमिलर तेच आहे. प्रीमियम जो आहे, बिना मोमेंटचा कसा काय राईज करू शकतो? ही गोष्ट ॲबनॉर्मल असते. ओके. काय असते? ॲबनॉर्मल असते. ओके. म्हणजे मूव्हमेंट लागते कुठलाही प्रीमियम राईज करायला किंवा फॉल करायला. जर एखादी मूव्हमेंट मार्केटमध्ये नाहीये, तर प्रीमियम ना राईज करणार, तो ऑटोमॅटिकली काय होणार? डीके होणार, मेल्ट होणार. थीटामुळे हळू-हळू 100चा प्रीमियम 90 होणार, 90चा 80 होणार, 80चा 70 होणार. बरोबर का? म्हणजे प्रीमियम हळू कमी होणार. व्हॅल्यू लूज करत जाणार. का? टाईम डिके म्हणजे टाईम एक्सपायरेशन जवळ-जवळ आले ना. एक्सपायरेशन कसं डेट येतं? ओके. हे थीटा आहे ना, थीटाचा ग्राफ आहे हा. ओके. सो एक्सपायरेशन जसं जवळ येतं ना, प्रीमियम हळू व्हॅल्यू या ठिकाणी लूज करत असतो. राइट? सो मला एक गोष्ट आता इकडे सांगायची तुम्हाला, की आज जर डेट बघितली, आज डेट आहे कुठली? आज डेट आहे 27. बघा नीट मी काय सांगतोय. आज डेट आहे 27
डिसेंबर 2023. आपण डिस्कशन केलं 15 डिसेंबर 2023, राइट? सो झालेत दिवस किती? 12 डेज, 12 डेज. सो मला तुम्हाला क्वेशन विचारायचे मित्रांनो इकडे. ओके. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. क्वेशन विचारायचे, कॉलची किंवा पुटची व्हॅल्यू, कॉल आणि पुटची व्हॅल्यू राईज करायला पाहिजे की फॉल करायला पाहिजे? एक्सपायरेशन जवळ-जवळ आलं ना. जेव्हा डिस्कस केलं होतं तेव्हा 45 दिवस बाकी होते एक्सपायरीला. 45 दिवस बाकी होते. पण आज जर बघितलं तर फक्त 30 दिवस बाकी आहेत. 30 दिवस बाकी आहेत. मला तुम्हाला क्वेशन विचारायचे, कॉलची आणि पुटची व्हॅल्यू लूज करायला पाहिजे का वाढायला पाहिजे? ओके. सो तुम्ही ठरवा, तुम्ही आन्सर बघा डोक्यामध्ये असेल तुमच्या तर बरोबर आहे. तुम्ही जो विचार करताय ऑब्व्हियसली बाय नेचर प्रीमियम डीके झाला पाहिजे. हळू करत डीके झाला पाहिजे. पण झालंय काय? ओके, एकदा बघून घ्या काय झालंय. मी इकडे प्रीमियम नोट करून घेतलेत ना. सो प्रीमियम आपण हे वाटलंच तर 542 230. ओके, परत एकदा 542 आणि 230. ओके, वाटलंच तर एकदा तुम्हाला ऑप्शन चेन दाखवून देतो आणि तुम्हाला टोटल ह्याची करून दाखवतो आणि डोंट वरी डेटा पण आहे आणि खूप जास्ती मजा येईल तुम्हाला. सो इकडे मी काय करतो, जानेवारी ओपन केलाय आणि 550 किती आहे बघा बरं इथं. हे बघा 21,550 ही वाली स्ट्राइक सांगितली आहे. 542 चा प्रीमियम आहे का? आणि 230 चा प्रीमियम आहे का? ओके. सो ह्याची आता टोटल करूया आपण. ओके. सो ह्याची काय करूया? टोटल करूया. 1 सेकंड. इकडे मी नोट करून घेतलंय 542 230. ओके. सो ह्याची आता आपण काय करूया? टोटल करूया आणि बघूया किती होतंय. कॅल्क्युलेटर ओपन करू मित्रांनो. ओके. सो 542 प्लस 230 किती झालं? 772. ओके. सो इकडे मेन्शन करून घेऊया. 772 राइट. जेव्हा आपण एंट्री केली होती तेव्हा प्रीमियमची टोटल किती होती? 650. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मार्केट मूव्ह करू दे नाहीतर नाही करू दे, तुम्हाला प्रीमियम राईज होताना दिसणार दोन्ही साइडचे. ओके. सो 772 आता आपण त्यातनं 650 मायनस करू. मायनस 650. सो किती झाले रे? ₹122 झाले. ₹122 नेट गेन आहे. प्रॉफिट किती आहे? ₹122 इंटू लॉट साइज. ओके. 50 ची लॉट साइज. किती रुपये प्रॉफिट आहे? 6,100 प्रॉफिट आहे. ओके. 1 सेकंड. 122 टोटल गेन आहे. टोटल गेन सांगतो इकडे. टोटल गेन ₹122 म्हणजे समथिंग 6,000 च्या आसपास प्रॉफिट आहे या ठिकाणी. 15 दिवसामध्ये, इन 15 दिवस पण नाही झालेले. 15 दिवस ते म्हणजे किती 12 दिवस झाले. ओके. 12 दिवसामध्ये या ठिकाणी 6,000 चं प्रॉफिट रनिंग आहे. पहिली गोष्ट ही तर समजून घ्या, की ही विथआऊट मूव्हमेंट आहे. ओके. मार्केटमध्ये मोमेंटम झाले नाही. आता तुमच्यामध्ये डोक्यामध्ये एक क्वेशन आला असेल, की तुम्ही म्हणत असाल, "हे डिलीट करतो, हे डिलीट करतो." समजून घ्या. मी सांगतो का का झालंय हे पण सांगून देतो. हे डिलीट करतो. व्हिडिओ लांब झाला असेल पळवायचा नाही फक्त. ओके. ओके. सो सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला वाटत असेल, की सर मार्केटमध्ये मोमेंटम झाली सर, त्याच्यामुळे प्रीमियम राईज झालेत, राइट? सो तुमच्या डोक्यात असा क्वेशन आला असेल ना, 1 मिनिट 15 तारीख कुठे बघून घ्या. 1 मिनिट 1 डेलाच जाऊया. हे बघा, एकदा बघून घ्या 15 तारीख कधी आहे. ही 15 डेट आहे. ओके. ही वाली. इकडे तुम्हाला दाखवतो. ही जी कॅन्डल आहे ना, ही 15ला आहे. ओके. सो या ठिकाणी आपण क्रिएट केला. ओके. म्हणजे कॉल आणि पुट बाय केला. सो त्याच्यानंतर हा दिवस आहे, हा दिवस आहे, हा रेड कॅन्डल आहे. त्याच्यानंतर हा दिवस आहे. आता मला सांगा किती दिवस गेले? 1, 2, 3, 4 आणि हा 5वा दिवस आहे आणि 6वा दिवस आहे. सो मार्केट फिरून त्याच जागेवरती आलंय जिथं क्रिएट केली पोझिशन. समजतंय का? जिथं आपण पोझिशन क्रिएट केली, कुठे केली? या कॅन्डलला केली. सो मार्केट फिरून या ठिकाणी ह्या 2 दिवस जर तुम्ही बघितले, हे पर्टिक्युलर डेज जे आहेत हे वाले 2, ह्या 2 दिवसामध्ये मार्केट जिथून स्टार्ट केलं तिथंच आपण आलो होतो. सो त्याच ठिकाणी जर मार्केट आलेलं आहे, तर प्रीमियम राईज करेल की फॉल करेल? सिंपल आहे गोष्ट, प्रीमियम खूप जास्ती फॉल केला पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल 500 चा प्रीमियम आहे आणि मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी झाली आणि मार्केट तिथंच आलं आणि किती दिवसानंतर? 5-6 दिवसानंतर. तर हा प्रीमियम ॲट लीस्ट 420, 400 आसपास पाहिजे. 100 पॉइंटचा डीके झाला पाहिजे, राइट? सो तुम्ही म्हणाल सर मोमेंटम झाली म्हणून प्रीमियम वाढलेत, राइट? आता कितीचं प्रॉफिट चाललंय? 122 पॉइंट राईज झालेत त्याच्यामध्ये. दोन्ही दोन्ही मिळून ₹122 चं प्रॉफिट या ठिकाणी दोन्ही प्रीमियममध्ये चाललंय. सो ते का चाललंय पहिला सांगून देतो आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो. ओके. सो तुम्हाला मी आता लॉजिक सांगतो. लॉजिक काय आहे आणि त्याच्यानंतर डेटा पण दाखवून देतो. ओके. सो लॉजिक काय सांगतं? ओके. लॉजिक काय सांगतंय आपलं, की फेब्रुवारीमध्ये बजेट आहे. ओके. बजेट आहे. सो बजेट म्हणजे काय मित्रांनो? व्हॉलॅटिलिटी, राइट? काय? व्हॉलॅटिलिटी. व्हॉलॅटिलिटी म्हणजे काय मित्रांनो? तर तुमचा आय-व्ही राईज करणार, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी राईज करणार. त्याच्या आधी तुम्हाला सांगून देतो एक गोष्ट. विक्स जो आहे ना, विक्स, आय-व्ही किंवा विक्स म्हणा तुम्ही, विक्स राईज करणार. काय करणार? विक्स राईज करणार. विक्स राईज करणार म्हणजे काय? व्हॉलॅटिलिटी राईज होणार मार्केटमध्ये, वाढणार व्हॉलॅटिलिटी. ओके. सो सिंपल गोष्ट आहे. बजेट आहे. बजेटमुळे व्हॉलॅटिलिटी आणि व्हॉलॅटिलिटीमुळे विक्स राईज करणार. पण तुम्हाला मी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली होती मी आधीपासून,
की आपला जो विक्स आहे ना, तो 11-12, 11-12 भरपूर महिने चालला होता. सो दॅट्स व्हाय बजेट आल्यानंतर मी आधीच एक गोष्ट प्रेडिक्ट केली होती, की बजेटच्या आधी हा विक्स जो आहे 11-12चा तो 16 पर्यंत पोहोचेल. माझ्या लाईव्ह स्ट्रीममध्येच मी हे प्रेडिक्ट केलं होतं आणि आता जर विक्स तुम्ही बघितलं तर 15.50 आहे. सो फक्त 0.5 पैसा, ₹0.5 काय असेल ते राहिला आहे. तो 16ला टच करेल. ओके. मी 11-12ला प्रेडिक्ट केलं होतं, की बजेटच्या आधी 16 पोहोचेल. अल्मोस्ट 16च्या टेस्ट करायला आलाय तो. ओके. सो विक्स या ठिकाणी राईज केलाय आणि विक्स राईज केलाय, आयव्ही राईज केलाय, आयव्ही राईज केलाय आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये ना मित्रांनो व्हॉलॅटिलिटी आहे आणि त्याच्यामुळे प्रीमियम राईज झाल्या दोन्ही साइडला. ओके. जेव्हा पण व्हॉलॅटिलिटी वाढते, एखादा मेगा इव्हेंट येणारा असतो. मेगा इव्हेंट बोलतोय मी, नीट समजून घ्या. जेव्हा पण एखादा अपकमिंग मेगा इव्हेंट मार्केटमध्ये असतो ना, सो दॅट्स व्हाय तेव्हा मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी राईज करते. कोणाला समजत नसतं, की कुठल्या साइडला मार्केट जाईल. व्हॉलॅटिलिटी राईज करते, विक्स राईज करतो आणि प्रीमियम ऑटोमॅटिकली राईज करायला लागतात, वाढायला लागतात. मी तुम्हाला हे सगळं सांगतोय का माहितीये का? यावर्षी तुम्ही ऑब्झर्व्ह कराल. आता काही लोकं 6 महिन्यात ट्रेडिंग बंद करतील. पण मी असं म्हणतो तुम्ही नाही सोडणार. तुम्ही 2 वर्ष, 3 वर्ष अजून ट्रेडिंग कराल. लाईफटाईम ट्रेडिंग कराल. ऑब्व्हियस आहे. ह्या वर्षी तुम्ही माझ्यासोबत आहेत. दुसऱ्या वर्षी तुम्ही माझ्यासोबत नसाल. पण ऑब्झर्वेशन तुमच्यासोबत असणार आहे. सो नेक्स्ट इयरला तुम्ही हे ऑब्झर्व्ह करा, की ह्या गोष्टी प्रीतम बरोबर आम्ही लास्ट इयरला डिस्कस केल्या होत्या. आता पुढच्या 2024च्या एंडिंगला पण मी गोष्ट ही करून बघेन किंवा ट्राय करेन किंवा पेपर ट्रेडिंग करेन किंवा अॅनलाईज करेन. समजतंय? ऑब्झर्वेशन खूप जास्ती इम्पोर्टंट असतात मार्केटमध्ये, की ऑब्झर्वेशन काय-काय पाहिजेत. ओके. सो माझं ऑब्झर्वेशन हे सांगत होतं, की प्रीमियम्स दोन्ही पण शूट करतील आणि जे शूट केलेले आहेत. ओके. आतामध्ये व्हॉलॅटिलिटी पण नाहीये, मार्केटमध्ये एवढी मूव्हमेंट पण नाही झाली. तरी सुद्धा मित्रांनो 122 पॉइंट राईज केलाय. नॉट अ जोक. कारण की ₹600 चे प्रीमियम्स आणि ₹100 ची मोमेंटम म्हणजे किती झालं? 20% राईज आहे मित्रांनो प्रीमियममध्ये काही न करता. काही न करता 20% राईज आहे. तुम्ही विचार करा केवढी मोठी गोष्ट आहे. तुम्ही जर वाटत असेल नॉर्मल, नॉर्मल नाहीये ही. 20% राईज म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढी मोठी गेन आहे इकडे. ओके. सो ऑब्झर्वेशनवरती पैसा कसा कमवला जातो हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो हे मी डिलीट करतोय आणि तुम्हाला दाखवतो परत एकदा. सो परत त्याच टॉपिकवरती आपण येऊया. बजेट आहे. सो दॅट्स व्हाय व्हॉलॅटिलिटी आहे. व्हॉलॅटिलिटीमुळे काय झालं विक्स राईज झालाय आणि त्याच्यामुळे प्रीमियम शूट होऊ शकतात असं आपण प्रेडिक्ट केलं होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला काय दिसतंय प्रीमियम्समध्ये ती राईज दिसते. 122 पॉइंटची राईज दिसते. ओके. हे झालं इथपर्यंत क्लिअर आहे का? आय होप तुमचे डाउट सगळे क्लिअर असतील हे कशामुळे होतंय. वाटल्यास तर एक काही काम करतो मी आता. तुम्हाला ना विक्सचा एकदा चार्ट दाखवून देतो. म्हणजे तुमचे अजून थोडंसं क्लिअर होऊन जाईल. ओके. 1 डेचा चार्ट ओपन आहे या ठिकाणी. ओके. सो एरिया बघून घ्या. ओके. हे बघा 11 इथं आहे. ओके. 10 इथं आहे, 11 इथं, 12 इथं आहे. सो या ठिकाणी 10-11, 10-11, 10-11 खूप दिवस चाललं होतं. मी हे प्रेडिक्ट केलं होतं लाईव्ह स्ट्रीममध्ये, की येणाऱ्या काळामध्ये 16ला टेस्ट करू आपण. 16ला टेस्ट करू आणि मी असाच अंदाज नव्हता ठोकला मित्रांनो समजा. ओके. अंदाज नाहीये तो. कारण की ते अॅनलाईज केलंय मी आधी सुद्धा गोष्टी ह्या बघितलेल्या आहेत मी मार्केटमध्ये. सो दॅट्स व्हाय मी सांगितलं होतं 16 टेस्ट करू आणि आपण बघा 16च्या किती जवळ आहे आता राइट नाऊ. बरोबर? आता माझं प्रेडिक्शन थोडंसं आणखी जास्त आहे, की बाबा अजून 16ला आपण टेस्ट करून पण ब्रेक करू. ओके. सो व्हॉलॅटिलिटी अजून सुद्धा मी जास्ती एक्स्पेक्ट या ठिकाणी करत आहे. ओके. सो तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या का? आय होप क्लिअर असतील. सो आता हे जे मी बडबड केली, जी पण तुम्हाला कथा सांगितली पूर्णपणे रामायण जे सांगितलं, ते कशासाठी सांगितलं मी तुम्हाला एक क्लिअर सांगून देतो, की ह्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग करून घेता यावा. ओके. कुठलाही ट्रेड मी देत नाही या ठिकाणी. ओके. कुठलाही ट्रेड नाही किंवा याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग करायला पाहिजे हे सजेशन नाहीये. मी फक्त हे सांगतोय, की बाबा मार्केट कसं अॅनलाईज केलं जातं. ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं मार्केटवरती बाबा. नुसतंच फक्त चार्ट बघत राहायचं नसतं. भरपूर साऱ्या गोष्टी ऑब्झर्वेशनसाठी असतात. त्या बघायच्या असतात. लूप होल छोटे-छोटे असतात. ते कॅप्चर करता आले पाहिजेत आपल्याला. ओके. इन फ्युचर जर तुमची इच्छा असेल, असले व्हिडिओज भरपूर सारे बनतील. मला भरपूर साऱ्या गोष्टी अशा माहिती आहेत. ओके. जर मी तुम्हाला सांगितलेलं दिलेलं टार्गेट जर लाइक्सचं आलं ना डेफिनेटली मी असले व्हिडिओज भरपूर सारे इकडे बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो ही गोष्ट आहे. आता डेटावरती येऊया. ओके. तुम्ही जो सगळ्यात मेन कॉन्सेप्ट होता मित्रांनो, की बाबा सर मार्केटमध्ये मोमेंटम झाली या ठिकाणी, त्याच्यामुळे प्रीमियम राईज केलाय. बरोबर ना? तुम्हाला असं वाटत असेल, की मार्केटमध्ये ना मोमेंटम झाली त्याच्यामुळे प्रीमियम राईज केला असेल. सो मित्रांनो त्याच्यासाठी मी क्लिअर करण्यासाठी डेटा सुद्धा काढून ठेवलेला आहे. ओके. डेटा एकदा बघून घ्या. या ठिकाणी डेटा मी काढलेला आहे. Excelमध्ये पूर्ण डेटा काढून ठेवलाय. ओके. डेटा कसा काढलाय ते तुम्हाला सांगून देतो पहिला. आपण या ठिकाणी क्लिअर करतो तुम्हाला, नाहीतर ते पण तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं. 21,550 स्ट्रॅडल म्हणजे काय? तर कॉल आणि पुट दोन्ही मिळून स्ट्रॅडल बनतं. म्हणजे टोटल कॉस्ट. ओके. टोटल कॉस्ट. सो एंट्री आपली जी झाली 15 डिसेंबरला झाली. जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल. 15 डिसेंबरला टोटल कॅल्क्युलेशन आपण केलं होतं. सो 650 टोटल होती. किती होती? 650. कॉल आणि पुट मिळून 650 टोटल व्हॅल्यू होती या ठिकाणी. त्याच्यानंतर मी काय केलं 18 डिसेंबरचा डेटा काढला. 18 डिसेंबरचा क्लोजिंग व्हॅल्यू निफ्टीची. त्याच्यानंतर क्लोजिंग व्हॅल्यू कॉलची 550च्या आणि क्लोजिंग व्हॅल्यू पुटची ही पण काढली.
त्याच्यानंतर 19 डिसेंबरची काढली, 20ची काढली, 21ची काढली, 22ची काढली, 26ची काढली, 27ची काढली. म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या डेट्स मी काढल्या. त्याचा डेटा काढलाय, की निफ्टीमध्ये किती मोमेंटम झाली आहे आणि कॉल आणि पुटमध्ये किती मोमेंटम आणि टोटल व्हॅल्यू काय आहे. ओके. सो तुम्हाला वाटतं ना आता राईज झालंय मार्केट त्याच्यामुळं प्रीमियम्स वाढले असतील. सो ते तुम्हाला इकडं दाखवून देतो मी कसं राईज झालंय. ओके. सो या ठिकाणी बघून घ्या. पहिली गोष्ट ही समजायची की आपण जेव्हा एंट्री केली होती ना, तेव्हा मार्केट अल्मोस्ट 21,456 च्या आसपास होतं. ओके. 15 डिसेंबरच्या आसपास. 18 डिसेंबरला मार्केट 21,400 ला पोहोचलं. म्हणजे 40-50 पॉइंट. त्याच्यानंतर 19 डिसेंबरला 453 म्हणजे जिथनं सुरुवात केली तिथंच मार्केट आहे. त्याच्यानंतर 20 डिसेंबरला भरपूर जास्ती मोठा फॉल आला या ठिकाणी. 456 वरनं 150 वरती खूप जास्ती फॉल आहे. त्याच्यानंतर 255 परत थोडंसं वरती आहे. परत 350 म्हणजे आता इथं बघा, इथं नीट गोष्ट बघण्यासारखी आहे. सुरुवात केली 21,456 ला आणि 1, 2, 3, 4 पण दिवस काउंट केले तर मधले हॉलिडेज पण आहेत बघा. 15 तारखेला सुरुवात केली आणि 22 तारखेला म्हणजे 7 दिवसानंतर मार्केट अल्मोस्ट तिथंच पोहोचलो आपण. 350च्या आसपास पोहोचलो. तिथंच जिथनं सुरुवात केली तिथंच पोहोचलो. परत जर दुसऱ्या दिवशी बघितलं 26 डिसेंबरला परत तिथंच पोहोचलो का? 456 ला सुरुवात केली होती 441 ला पोहोचलो. सो पर्टिक्युलर जर डेज बघितले तर 22 तारीख जी आहे 22 तारीख आणि 26 तारीख या दिवशी काय झालंय, आपण इथून सुरुवात केली, फॉल आला आणि परत तिथंच पोहोचलो. इथून सुरुवात केली, इथंच पोहोचलो. सो प्रीमियम खूप जास्त या ठिकाणी मेल्ट ह्या दिवसांमध्ये झाला पाहिजे होता. 2 दिवसांमध्ये मेल्ट झाला पाहिजे, राइट? सो ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 27 तारीख आजची, आज जास्ती मोमेंटम झाली आहे मार्केटमध्ये, ओके? सो या ठिकाणी 456 ला सुरुवात केली आणि आज फायनली 654 आहे. सो 200 पॉइंटची इथं मोमेंटम झाली. पण सांगितल्याप्रमाणे 750 पॉइंटची मोमेंटम आहे का ईदर साइडला? ईदर साइडला नाहीये, ओके? मार्केट रेंज बाउंड आहे. 200 पॉइंटची मोमेंटम 15 दिवसामध्ये काहीच नसतं लक्षात ठेवा. 12-13 दिवसामध्ये काहीच नसतं. 200 पॉइंटची मोमेंटम खूप छोटी गोष्ट आहे. एका दिवसामध्ये 400 पॉइंटची मोमेंटम निफ्टी करू शकतं. सो 200 पॉइंट काहीच नाहीये, ओके? 10-15 दिवसामध्ये मोमेंटम फक्त 200 पॉइंटची झाली आहे. काहीच फरक पडत नाही. तो आता मेन क्वेशन हा येतो, की तुमच्या ह्या दिवसांमध्ये ना, हे जे रेंज बाउंड मार्केट आहे, जे 12 दिवसांचं रेंज बाउंड मार्केट आहे. 15 तारखेला सुरुवात केली आहे मी. 27 तारखेला पोहोचलोय मी. रेंज बाउंड मार्केटमध्ये प्रीमियम्स कसे राईज झालेत आणि का राईज झालेत, ओके? सो इकडे काय करूया, टोटल करूया, ओके? सो इज इक्वल टू कॉल प्लस पुट देन ओके आणि ठीक आहे, सजेशन नको आपल्याला. सो या ठिकाणी बघा काय झालं दुसऱ्या दिवशी आपण 15 ला सुरुवात केली, 650 ने सुरुवात केली आहे. ओके, सो इकडे 750 मेन्शन करतो. 750 ला सुरुवात केली मी, ह्याला डार्क करूया. ओके, जस्ट होल्ड ऑन. ओके, 750 ला सुरुवात केली समजून घ्या. दुसऱ्या दिवशी आपण पोहोचलो 700 ला, राइट? म्हणजे ₹50 ची राईज झाला. त्याच्यानंतर 453 तिथंच आहे आपण हां. 456 ला सुरुवात केली ना, 453 ला आहे. सो परत 7 पॉइंटची इथं राईज झालाय, राइट? 650 ला सुरुवात केली. 700 आणखी ₹5-7 वाढले तिकडे. ₹50 ऑलरेडी वाढले होते. अजून ₹7 वाढले. ओके, तिसऱ्या दिवशी पोहोचूया. 710 आणखी ₹3 वाढले. इथं कमी झालाय. इथं काय झालंय? कमी झालंय. ओके. प्रीमियम एकदम ड्रास्टिकली डाउन आहे. फक्त ₹9 राईज आहे. ओके. इथं थीटा डीकेचा इफेक्ट थोडासा जाणवला आपल्याला. ओके. त्याच्यानंतर पुढे बघूया. 660 परत कमी आहे. 684 ऑटोमॅटिकली वाढायला लागला. रिझन नसताना 641 ला मार्केट आहे. 456 ला सुरुवात केली आहे. म्हणजे मार्केट तिथंच आहे. 10-15 पॉइंटचा डिफरन्स आहे. प्रीमियम वाढायचं कारण काय बाबा? सो ठीक आहे, इथपर्यंत ओके. इथून पुढे बघा 772 आहे. म्हणजे समजतंय का तुम्हाला मी काय सांगतोय? मार्केटमध्ये मोमेंटम झालेली नाहीये मित्रांनो, तरी सुद्धा प्रीमियम राईज झालेत आणि मी हे तुम्हाला डेटा का काढलाय? तुमचं बाबा तुम्हाला वाटायचं, की बाबा मार्केटमध्ये मोमेंटम झाली सर, त्याच्यामुळे प्रीमियम्स वाढले. तसं नाहीये. तुम्ही जर नीट ऑब्झर्व्ह केलं ना, एकदा सुद्धा प्रीमियम खाली गेला नाही 650 पेक्षा. 12 दिवसांच्या मोमेंटममध्ये हे 2 दिवस जे आहेत ना, हे डेंजरस आहेत. हे 2 दिवस जे बघताय ना तुम्ही 22 आणि 26 का? कारण की तिथं मार्केट त्याच लेव्हलला पोहोचलंय जिथून सुरुवात केली होती. तरी सुद्धा प्रीमियम वाढलाय. समजतंय का? हे थोडंसं ॲबनॉर्मल आहे. हे कशामुळे झालंय? तर हे व्हॉलॅटिलिटीमुळे झालंय. विक्स वाढलाय आणि खूप जास्ती मेगा इव्हेंट पुढे आहे. सो त्याच्यामुळे प्रीमियम्स वाढलेले आहेत. सो या गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात शिकण्यासारख्या. मी तुम्हाला बजेटच्या स्ट्रॅटेजीज पण शेअर करणार आहे. बजेटच्या आधी म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत मी बजेटची पण स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की बजेटला कसं प्ले केलं जातं. ओके. माझी थिअरी थोडी वेगळी आहे बजेटला प्ले करायची. मी तुमच्यासोबत ती नक्की शेअर करणार आहे. ओके. आय होप मित्रांनो तुम्हाला खूप जास्ती मजा आली असेल व्हिडिओ बघून. आणि जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांच्या सोबत शेअर करायचे, की बाबा असं पण काहीतरी होतं मार्केटमध्ये हे तुला माहिती होतं का? विचारा. ओके. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ओके. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो नवीन आयडिया सोबत. चला बाय बाय. जय महाराष्ट्र.